संघटनेचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते बच्चू कडू आपल्या बरोबर आहेत। बच्चू कडूजी, 7/12 कोरा करणार असं आश्वासन दिलं आणि महायुती सत्तेत आली, संपूर्ण कर्ज नाहीसं होणार असं सांगितलं, परंतु तरी देखील शेतकऱ्यांवरचं कर्ज नाहीसं झालेलं नाही। तुम्ही गेले अनेक दिवस सातत्याने पाठपुरावा करतायत, आंदोलनं केली, मुख्य कृषी मंत्र्यांबरोबर तुमची काल सुद्धा बैठक झाली, काय बैठकीतून निष्पन्न झालं? काल 12 ते 13 मंत्री होते, बावनकुळेजी होते, राहुलजी होते, सहकार मंत्री होते, सगळ्या मंत्र्यांसमोर 4 तास आमची बैठक झाली आणि त्याच्यातून बाकी सगळे मुद्दे म्हणजे मेंढपाळाचा मुद्दा निकाली निघालेला आहे, मच्छीमाराची मीटिंग स्वतंत्र नितेशजी राणे करणार आहे, जो ग्रामपंचायतचाही मुद्दा निकाली निघाला, जो कर्मचाऱ्याचा मुद्दा होता, शेतमजुरांचा जसं शेतकऱ्यांना अपघाताचे पैसे भेटते तसं माझ्या शेतमजुराला पैसे भेटले पाहिजे, तो पण त्यांनी कबूल केलेला आहे। 8 दिवसात त्याचं शासन निर्णय काढू असं म्हटलं। आता मूळ मुद्दा होता का दिव्यांगाचं मानधन वाढलं पाहिजे, दिव्यांगाचं मानधन वाढावं याचा शब्द त्यांनी 30 जूनला आम्ही करणार असं बावनकुळेजीनं सांगितलं होतं आणि मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं होतं। ते 30 तारखेच्या बजेटमध्ये आम्ही ते आणू आणि ते बजेटमध्ये 3,500 कोटीची तरतूद आज मला पुरवणी मागणीमध्ये दिसतं, ते स्पष्ट आहे आणि आता तो महिना किती वाढवतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। तर त्यासाठी सुद्धा आम्ही वाट पाहत आहोत। आणि दुसरं कर्जमाफीच्या संदर्भात उच्चस्तरीय समिती ते अधिवेशन चालू आहे, त्याच्यानं आज जाहीर न करता ते अधिवेशनात जाहीर करणार असं पण त्यांनी सांगितलं। परंतु एकीकडे शक्तीपीठ महामार्ग बांधण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, मग शेतकरी कर्जमाफी करण्याकरता पैसे नाही आहेत? आम्ही त्याच्यासाठी म्हणतोय का आम्हाला तुम्ही तारीख सांगितली पाहिजे, इथं जर तारीख सांगता आली नसेल तर पांडुरंगाच्या कानीसुद्धा 6 तारखेला तुम्ही का तारीख सांगा, ती योग्य वेळ तरी सांगा आणि जेथपर्यंत योग्य वेळ तारीख जाहीर करत नाही किंवा दिव्यांगाच्या मानधनासंबंध आणि काल जे बैठक झाली 4.5 तास त्याच्यामध्ये शासन निर्णय निघत नाही तेपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही। आम्ही 2 तारखेच्या आंदोलनाला ठाम आहे, 7 तारखेपासून आमची पदयात्रा आहे, त्याची आम्ही सुरुवात करू। 2 ठाकरे बंधू राज्याच्या राजकारणात आता एकाच व्यासपीठावरती विजयी सभा घेण्याकरता येणार आहे, भले ते राजकीयदृष्ट्या एकत्र येत नसतील, परंतु हिंदी सक्तीच्या विरोधात आता त्यांचा विजयी मेळावा होतोय, परंतु कुठेतरी सत्ताधारी म्हणतात की ठाकरे ब्रँड हा संपला आहे, त्यांचा काही उपयोग नाही म्हणून। खरं तर ते मुद्द्यावर एकत्र येत आहे याचा फार आनंद आहे आणि ते 2 भाऊ जर एकत्र येतं तर माझ्या शेतकरी शेतमजुरांना सुद्धा आपल्या प्रश्नावर एकत्र आलं पाहिजे ही अपेक्षा आहे। परंतु राज्याच्या राजकारणामध्ये 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावरती येतात, त्यामुळे हा सवाल आहे की जर पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर राज्याच्या राजकारणातलं चित्र पलटेल, त्यावरती शिंदेंची शिवसेना म्हणते की कोणत्याही पद्धतीचं चित्र पलटणार नाही। कसं आहे, काही एकत्र झाल्यावर आता ते राजकीय ते बोलणार, कोणी काही विरोधक त्यांचं पॉझिटिव्ह काहीतरी बोलणार नाहीच, हे तर स्पष्ट आहे। त्याच्यानं 2 एकत्र आल्यानंतर परिणाम तर दिसणारच आहे, 2 हाताचे 4 हात होईल तेव्हा ते मजबूत होईलच। लाडकी बहीण योजनेमधनं सातत्याने महिलांचं प्रमाण कमी करण्याचं काम सुरू आहे। महिला बालविकास कल्याण मंत्री आहेत आदिती तटकरे, त्यांनी देखील काल सभागृहात सांगितलं की सरकारी महिला देखील याचिका दाखल होत आहे, आम्ही यांच्यावर मंत्र्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतोय का तुम्ही लाडकी बहिणीला जेव्हा निवडणुकीच्या अगोदर अनुदान दिलं तेव्हा सरसकट दिलं, एका अर्जावर दिलं, पात्रता पाहिली नाही आणि मग अपात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीला तुम्ही जर पैसे दिले तर मग आता निवडणूक झाल्यानंतर त्याला अपात्र करण्याचा अधिकार दिला कोण आणि ज्या अपात्र लोकांना दिलं त्याचं काय, हे अनेक प्रश्न त्याच्यात निर्माण होतं। हे खरं तर हा क्राईम आहे आणि या क्राईमच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला सातत्यानं सरकार गाळण्याचा प्रयत्न करते किंवा ज्यांच्या यादीतून नाव कमी करण्याचा प्रयत्न करतात आहे अशा मंत्र्यांवरती, जबाबदार मंत्र्यांवरती देखील आम्ही खरं तर कोर्टात जाऊन केसेस दाखल करणार आहोत, कारण की निवडणुकीच्या काळात सरसकट धोरण आणि त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर मात्र कटछटची प्रक्रिया ही काही योग्य नाही। राज्यातील लाडक्या बहिणींना दुय्यम न्याय जो आहे तो या सरकारकडनं मिळतोय असं मत जे आहे ते माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।